अहिल्यानगर शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांच्यावर राजकीय द्वेषातून 420चा आणि आणखीन एक असे 2 खोटे गुन्हे दाखल केलेल्या गुन्ह्यातून अटकपूर्व जामीन मंजूर झाला असल्याची माहिती त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय की माझ्यावर राजकीय द्वेषातून 420चा आणि आणखीन एक असे 2 खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि माझी राजकीय कारकीर्द संपविण्याच्या हेतूनं आणि समाजात बदनामी करण्याच्या उद्देशानं शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी काही राजकीय विरोधक यांच्या सांगण्यानुसार त्यांच्याशी संगनमत करून कोणताही संबंध नसताना देखील 420चा गुन्हा दाखल करून घेतला। मध्यंतरी काळात शिवसेना पक्ष शिंदे गटामध्ये विद्या गाडेकर यांनी प्रवेश केल्यानंतर पक्ष माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याच्या तयारीत होते आणि पक्ष मोठी जबाबदारी देईल अशी दृष्ट भावना काही राजकीय विरोधक यांच्या मनात येऊन राजकीय विरोधक यांनी माझी समाजामध्ये कशी बदनामी होईल आणि मला कसा मानसिक त्रास होईल आणि राजकीय कारकीर्द कशी संपेल या दृष्ट भावनेनं पोलीस निरीक्षक शेवगाव यांना हाताशी धरून संगनमत करून राजकीय दबावाखाली येऊन कोणत्याही घटनेची चौकशी न करता आणि विचारपूस न करता 2 खोटे गुन्हे दाखल केले आहेत। या सर्व गुन्ह्यांची पुरावे न्यायालयात सादर केल्यानं न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय आणि शेवगाव पोलिसांनी आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी न देता राजकीय दबावाखाली आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत। आमची समाजामध्ये बदनामी केली आहे। सदर बदनामीस पोलीस प्रशासन संपूर्णपणे जबाबदार आहे। सदर बदनामीमुळे आणि खोटे गुन्हे दाखल झाल्यानं शारीरिक आणि मानसिक स्थिती खालावलेली आहे। त्यामुळे माझ्यावरील प्रमाणे खोटे गुन्हे दाखल झाले असल्यानं त्याची चौकशी करून मला त्या गुन्ह्यातून वगळण्यात यावे आणि संबंधित पोलीस प्रशासन यांच्यावर त्वरित कारवाई करून राजकीय वरदहस्त असलेल्या तो व्यक्ती शोधून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी। अन्यथा येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस महासंचालक नाशिक यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। सर्वात प्रथम आता पत्रकारांना मी सर्व डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे। माझ्यावरती 2 खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। पहिला गुन्हा अतुल अटकळे नामक एक मुंबईचा एक व्यक्ती आहे। त्याने माझ्यावरती माझा कसलाही संबंध नसताना आणि त्याच्या अकाउंटवरती माझ्या पतीच्या अकाउंटवरतून 2 लाख रुपये त्यांचे माझ्या पतीच्या अकाउंटवरती आले आणि त्यांच्या अकाउंटवरून 4 लाख रुपये त्याच्या अकाउंटवर गेलेले आहेत। तर पुढचे ट्रान्झॅक्शन पोलीस डिपार्टमेंटला न दाखवता त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले। त्यात माझा राजकीय पक्ष पद आणि माझा फोटो इमेज सकट समाजात पसरवला गेला आणि माझी बदनामी करण्यात आली। कोर्टात मी त्या संदर्भात गेले तर कोर्टामध्ये माझे पुरावे कोर्टाने पाहून मला तत्काळ बेल त्यांनी मंजूर केला आणि याच्यामध्ये मला न्याय भेटेल ही माझी अपेक्षा 100% आहे, कारण याच्यात माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। त्यानंतर दुसरा गुन्हा माझ्यावरती पुन्हा शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये एक दाखल करण्यात आला। त्या गुन्ह्यातही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती व्यसन करणारी आहे, दारुडी आहे आणि जवळजवळ 11 वर्षापूर्वीची घटना काहीतरी त्यांनी खोटी रचून एक चित्र निर्माण करून त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचे पुरावे नाहीत, पैशाचे ट्रान्झॅक्शन नाही ना माझा काही संबंध आहे, अशा पद्धतीने खोटा काहीतरी दाखवून चित्र निर्माण करून माझ्यावरती गुन्हा दाखल केला। त्याच्यातही माझ्याकडे लेखी पुरावे सर्व आहे। ती व्यक्ती दारू पिऊन वारंवार काही बडबड करायची। त्याच्यामुळे 2016लाही त्या व्यक्तीने लिहून दिलेला आहे की आमच्या फॅमिलीचा, गाडेकर फॅमिलीचा आणि आमचा या गोष्टीचा काही संबंध नाही। हे रीतसर त्यांनी आम्हाला 2019ला लिहून दिलेलं आहे आणि हे पोलीस डिपार्टमेंटनं न पाहता माझ्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल केले। आणि सर्वात महत्त्वाचं, आर्थिक जेव्हा विषय येतो गुन्ह्यांचा त्यावेळेस पोलीस प्रशासनाला त्या गोष्टीची चौकशी माझ्याकडे करायला पाहिजे होती, मला बोलून घ्यायला पाहिजे होतं। माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते पोलीस प्रशासनाने आपसुकच पाहायला पाहिजे होते। ते न पाहता डायरेक्ट माझ्यावरती FIR 420चा दाखल केला, फसवणुकीचा केला। पहिल्या केसमध्ये ही केस 5 वर्षांनी त्या व्यक्तीने दाखल केली। त्या केसमध्ये मारहाणीचाही गुन्हा दाखल झाला। मला म्हणजे प्रश्न पडतो की 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष पूर्वीचे काहीतरी मॅटर काढायचे ज्याच्यात माझा काही संबंध नाही आणि ते गोष्टी समोर आणायच्या, समाजात बातम्यांमध्ये पेपरमध्ये बदनामी करायची। कुठेतरी माझ्या सामाजिक कार्याला, माझ्या राजकीय कर्तृत्वाला या लोकांनी घाबरून
अशा पद्धतीने माझे पाय खिसण्याचा प्रयत्न करत आहेत, मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी एवढं सांगू इच्छिते, या सगळ्या गोष्टींना मी न घाबरता मुतोड जबाब देणार आहे आणि या सगळ्या गोष्टी न्याय व्यवस्था मला न्याय 100% देणार आहे. कारण माझा कसलाच याच्यामध्ये रोल नाही, गुन्हा नाही आणि माझा संबंध नाही. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये काही राजकीय हस्तक्षेप आहे? 100% राजकीय हस्तक्षेप आहे. राजकीय कार्यामध्ये आज मी गेले 3 वर्ष झाले सतत महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेता म्हणून काम करते. माझ्याकडे ओबीसी प्रदेश सचिव हे पद होतं, पक्ष निरीक्षक म्हणून पद होतं, विधानसभा निवडणूक पद होतं आणि आता मी नुकताच शिवसेना गटामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या गटामध्ये प्रवेश केला. तर कुठेतरी आपली ही प्रगती असते, विरोधकांना जमत नाही आणि त्याच्यापोटी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यात आता पुन्हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत आहेत. अक्षरशः जे काही लोक खूप वर्ष झाले आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुंबल्या होत नव्हत्या, आता त्या येत आहेत आणि मग कॉम्पिटिशनचा हा सगळा विषय आहे. सत्ताधारी पक्ष तुम्ही आहात, एक महिला म्हणून अशा प्रकारची गुन्हे तुमच्यावर दाखल होतात, पोलीस प्रशासनाबद्दल गृह मंत्रालयात तक्रार करणार आहे? मी ऑलरेडी तक्रार केलेली आहे आणि महिला कार्यकर्ता म्हणून आज जर आपल्याला सुरक्षित वातावरण निर्माण करायचं असेल, समाज एक प्रगल्भ दिशेकडे न्यायचा असेल, विकासात्मक धोरणं आपल्याला जर करायची असतील तर प्रशासनाने, मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टींकडे 100% लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण आमच्या तालुक्याला आमदार सुद्धा एक स्त्री नेतृत्व आहे. 3ऱ्या टर्मला मॅडम आमदार आहेत. म्हणजे जर आमदार जर तालुका सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते. आज द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत, निर्मला सीतारामन आहेत, सुधा मूर्ती आहेत आणि जर आमच्यासारख्या छोट्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना जर राजकारणात इंटरेस्ट असेल तर अशा पद्धतीने जर झालं तर माझ्यासारख्या ज्यांना राजकीय काहीच मला वारस नाही अशा व्यक्तींना 100% कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्रास होतो. राजकीय षडयंत्र तुम्ही म्हणताय, नेमकं कोणता नेता वगैरे कोणी आहे का याच्या पाठीमागे? याच्यामध्ये नेता म्हणण्यापेक्षा जे छोटे छोटे पदाधिकारी की ज्यांना ते पद जे दिलेले आहे त्या पदाचा एक विनियोग किंवा पदाचं सामर्थ्य त्यांना माहीत नाही आणि त्यांची लेवल त्यांना वाढवता आलेली नाही, हा रोष त्यांच्या मनात आहे. जर तुमच्याकडे तालुकाध्यक्ष पद आहे तर तो तालुका तुमच्या हातात आहे, ते पद तुम्ही सांभाळा, त्या पदाला न्याय द्या, जनतेचं काम करा, जनता डोक्यावर घेते. पोलीस निरीक्षक जे आहेत, त्यांच्या बदली अगोदर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांच्या चौकशीची मागणी वगैरे करणार? 100% या गुन्ह्यांमध्ये ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांनी गुन्हे दाखल जर मारहाणीचे गुन्हे असते आणि दाखल करून घेतले असते तर ते कुठेतरी योग्य झालं असतं. पण अशा आर्थिक व्यवहारांच्या गुन्ह्यामध्ये मला कसल्याही पद्धतीने चौकशी न करता, मला माझं म्हणणं न मानून देता FIR फाईल होतो ही फार मोठी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक अब्रूला, इज्जतीला हा खूप मोठा धक्का आहे आणि ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये होऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.